हाय. सो आजचा व्हिडिओ फार एंटरटेनिंग नसेल, पण तो इम्पॉर्टंट आहे म्हणून मी त्याला प्रायोरिटीनी बनवणार आहे. अ, तर आजपासून एक 20-30 वर्षानंतर नक्कीच माझी मुलं म्हणतील की आमच्यासाठी काय प्रॉपर्टी कमवली आणि आमचा हिस्सा कुठे आहे? तर ते जेव्हा मला माझी कमाई मागतील, तेव्हा मी त्यांना हा व्हिडिओ देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की हा व्हिडिओ हीच माझी कमाई आहे आत्तापर्यंतची. तर घ्या आपापसात वाटून हा व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझे काही अनुभव शेअर करणार आहे आणि ते मला असं वाटतं की ती खरंच माझी कमाई आहे ह्या मागच्या 30-40 वर्षातली. आणि ती का व्हॅल्युएबल आहे, ती इम्पॉर्टंट का आहे? ह्याचं रिझन असं आहे की मी सॅम हॅरिसचा बुक वाचला, वेकिंग अप विथ सॅम हॅरिस. आणि त्याच्यामध्ये जेव्हा सॅम हॅरिसने त्याचे एक्सपिरियन्सेस शेअर केले, अ, ते तसेच अनुभव काही माझे आधी आले होते. पण ते जेव्हा मी सॅम हॅरिस कडून ऐकले, एका थोरा मोठ्यांकडून ऐकले, तेव्हा एकदम माझ्या कन्क्लुजन्सला व्हॅलिडिटी मिळाली. कारण त्याच्या आधी मला माहिती नव्हतं की माझे एक्सपिरियन्सेस किंवा माझे कन्क्लुजन्स खरंच आहेत की नाही, की मला काही पण म्हणजे चुकीचं वाटतंय, भंजाळलंय मी. पण जेव्हा त्याचे एक्सपिरियन्सेस आणि माझ्या व्हॅलिडिटी मिळाली मला, त्यानंतर अ, मी त्याच्यावर बिल्डअप करू शकलो. अ, त्याच्या पुढे जाऊन पण. आणि सॅम हॅरिसचं ते जे काम होतं, त्यांनी जे शेअर केली त्याचे एक्सपिरियन्सेस, त्यांनी ह्या जगात नॉलेज वाढवलं. म्हणजे त्याचं जर बुक नसतं या जगात, तर जगात थोडं कमी नॉलेज असतं. आणि ते ही एक्सपांडेड द काय म्हणतात त्याला, नॉलेज ऑफ द वर्ल्ड. आणि मला असं वाटतं जर मला त्याच्या पुढे जर काही त्याच्या खांद्यावर पाय ठेवून मला जर पुढे जर काही एक्सपिरियन्सेस झाले असतील, तर ते मी पण शेअर करावे आणि जगातलं नॉलेज थोडं अजून वाढवावं. अम, आणि जसा मला फायदा झाला तसा दुसऱ्यांनाही होईल. खास करून माझ्या मुलांना तर ते ऐकावंच लागेल, कारण कारण त्यांचा बापच सांगताय. भलेही दुसऱ्यांचं नाही ऐकलं तरी. सो म्हणून मी हा व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. सो माझ्या एक्सपिरियन्सेस पासून स्टार्ट करूया आपण. फक्त हां, तर एक्सपिरियन्सची जी सुरुवात आहे, माझ्या जर्नीची सुरुवात आहे, ज्या खांद्यावर मी पाय ठेवून वरती राहिलो, तो खांदा अ, सॅम हॅरिसने दिलेला आहे. सो पहिल्या स्टेप त्याच्यापासून इंट्रोडक्शन मी करतो. तर सॅम हॅरिसने त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला, की कसं त्यांनी एक एक मॅजिकल स्टेट एक्सपिरियन्स केली. ठीक आहे. तर ती त्यांनी केली, कशी केली? तर त्यांनी एमडीएमए घेतलं. एमडीएमए नावाचं ड्रग घेतलं आणि त्याच्यानंतर तो असं पण बोललाय, की माझ्या मुली पण मोठ्या जेव्हा होतील तेव्हा मी त्यांच्याबरोबर बसून पण एमडीएमए घेईल आणि माझ्या मुलींनी पण घ्यावं अशी माझी सदिच्छा आहे, इच्छा आहे. सो तसं त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स सुरू केला. ठीक आहे. आणि त्याचा एक्सपिरियन्स काय होता एमडीएमएचा, की त्यांनी प्युअर लव्ह एक्सपिरियन्स केला. म्हणजे तो त्याच्या एका फ्रेंड बरोबर बसून एमडीएमए त्यांनी घेतलेली. आणि त्याच्यानंतर तो म्हणाला, आय कुड एक्सपिरियन्स ओनली लव्ह फॉर हिम. म्हणजे मला काही हे नव्हतं त्याच्याबद्दल. आय ओनली वॉन्टेड गुड थिंग्स फॉर हिम. त्याच्यानंतर त्यांना पिझ्झा डिलिव्हर करायला एक कोणतरी आलेलं. तर त्याला पण म्हणजे सॅम हॅरिसचं जे एमडीएमए घेतल्यानंतर जे माइंडसेट होतं, माइंड होतं त्याचं, ते एकदम असं प्लेझंट, फुल ऑफ लव्ह होतं. आणि ऑल ही वॉन्टेड वॉज द गुड फॉर एव्हरीबडी अराउंड. ठीक आहे. तर हे साधारण एक्सपिरियन्स सगळ्यांना ड्रग्स घेऊन असे येतात. त्यामध्ये एवढं आश्चर्य नाहीये त्याच्या शेअर करण्यामध्ये. पण त्यांनी काय सांगितलं, जसं जसं एमडीएमएचा इफेक्ट जात गेला त्याच्या माइंडमधून, तसं तसं त्याच्या माइंडचे जे न्यूरो म्हणजे पॅथॉलॉजिकल जे आपली कंडिशनिंग असते, ती ती हळूहळू परत यायला लागली. तो म्हणाला एमडीएमएचा इफेक्ट जात होता म्हणजे काय होत होतं, की माझे जे ट्रेट्स, जे नको ते ट्रेट्स असतात आपले स्वभावाचे, ते हळूहळू एक लेयर्स परत यायला लागलेले पॅथॉलॉजिकल. तर त्या लेयर्सला किंवा आपल्या त्या स्वभावाला पॅथॉलॉजिकल का म्हणावं, म्हणजे एक डिसीज का मानावं? त्याचं एक्झाम्पल असं आहे, की सपोज
आपल्या अ, शेजाऱ्याला आपल्या जर एक खजिना मिळाला किंवा लॉटरी लागली, तर आपण पर्सनली कसे इन्सिक्युअर वाटायला लागतं आपल्याला, की ओ शिट आपल्याला नाही मिळालं, किंवा मग आपण रेसमध्ये नेहमी पुढे आहोतच की नाही, आपण मागं तर नाही पडत आहे. म्हणजे अ, आपल्या सर्कलमध्ये जेवढे लोक असतात त्याच्यामध्ये आपले एक स्टेटस मेंटेन आहे की नाही, हे आपल्याला जे वाटत राहतं. किंवा मग आपल्याला लोक परसिव्ह कसं करतायत, म्हणजे कुठला अनुभव करण्यापेक्षा आपण ना तो अनुभव करताना लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत, हे जे आपल्या मनात भीती वाटत राहते, हे जे लेयर्स आहेत मनाचे, ते परत यायला लागले असं त्याचं म्हणणं होतं. सो हे म्हणजे डिसऑर्डरच आहे ना काइंड ऑफ माइंडची. तर असा त्याचा अनुभव होता. तर मी पण अशी एक स्टेट पहिले तर एक्सपिरियन्स केली. अ, तिथपासून माझी ही जर्नी जी मी आज शेअर करतोय ती सुरू झाली आहे. माझा असा एक्सपिरियन्स होता, जसं त्याला ते प्युअर लव्ह, त्यांनी तो ऍस्पेक्ट ऑब्झर्व केला, की त्याच्या माइंडमध्ये प्युअर लव्ह होतं आणि ही वॉज हॅव्हिंग अ एक्स्ट्रीमली प्लेझंट एक्सपिरियन्स. माझा एक्सपिरियन्स असा होता, की म्हणजे आपलं एक कपाळ असतं, डोकं. म्हणजे डोकं दुखताना कसं आपल्याला डोकं जाणवतं. आणि सपोज आपण एक गोळी खाल्ली, पेन किलर खाल्ली, तर ते डोकंदुखी थांबते. मग अचानक आपल्याला डोकं आपण एक्सपिरियन्स नाही करत की आपल्या कपाळाच्या मागे काहीतरी डोकं नावाची एंटिटी आहे, ब्रेन, जे दुखू शकतं, जी ते गायब होतं, राईट. तर त्याच्या पुढे एक स्टेप मला एक्सपिरियन्स आला, की अ, मी जेव्हा त्या एक्सपिरियन्स करत होतो, त्या मध्ये होतो, तेव्हा माझा कपाळी कपाळाचा भाग, ब्रेनचा भाग गायब झाल्यासारखं वाटलं. म्हणजे इंग्लिशमध्ये ब्लोन द रूफ आउट ऑफ द रूफ आउट ऑफ द रूम असं म्हणतात ना, असा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. म्हणजे मी तो ऍस्पेक्ट ऑब्झर्व केला, की म्हणजे अक्षरशः डोळ्याच्या वरती काहीच नाहीये असं वाटायला लागलं. म्हणजे कधी एखाद्याचं डोकं दुखत असताना डोकेदुखी थांबल्यावर कसं एक लाईटनेस येतो, ते लाईटनेस म्हणजे मला नॉर्मल स्टेटच्याही पुढे जाऊन म्हणजे अ, तो एकदम तसा एक्सपिरियन्सनी सुरुवात झाली. त्या गोष्टी तेव्हा मी काय ऑब्झर्व केलं, की द बिगेस्ट थिंग विच आय ऑब्झर्वड व्हेन आय वॉज इन दॅट स्टेट वॉज की थॉटलेस होतो मी. म्हणजे आपला एक्झिस्टन्स असतो ना, तो एका थॉट मधून एक ट्रेन ऑफ थॉट्स असते कंटिन्युअस. म्हणजे कंटिन्युअस आपण कसला तरी विचार करत असतो. म्हणजे आता कारमध्ये बसल्या बसल्या, हा आजूबाजूला कुठली कार जाते, नाही तर मी घरी जाऊन काय करणार आहे, रस्ता आपल्याला किती वेळ झालाय, काय थॉट्सच्या मागे थॉट्स, आपलं एक नॉर्मल एक्झिस्टन्स असतं. पण अचानक माझा जेव्हा जो पहिला एक्सपिरियन्स जो जो मी शेअर करतोय तो आला, तो असा होता की माझ्या मनात थॉट्सच नव्हत्या त्या मोमेंटला. थॉटलेस माइंड होतं माझं. आणि दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी, की जसं आपली जे लाईफ कंटिन्युअस असते, ते थॉट्स एका मागे एक थॉट्स असतात, त्या व्यतिरिक्तही एक एक्झिस्टन्स असतो, हे मी पहिल्यांदा ऑब्झर्व केलं. म्हणजे युअर लाईफ, युअर डे टू डे ऍक्टिव्हिटी नीड नॉट बी a train of thoughts continuously happening one after other. There is a state of mind ज्याच्यामध्ये तुम्ही थॉट्सच नसतात. हे तर मी पहिलं एक्सपिरियन्स केलं. म्हणजे त्याच्या आधी तर मला माहितीच नव्हतं की अशी हे पण असतो स्टेट. ठीक आहे. मग म्हणजे असं झालं की एखाद्या माणसाने आयुष्यभर स्विमिंग पूलमध्येच राहिला आहे. तर आणि त्याला पहिल्यांदा आयुष्यात स्विमिंगच्या पूलच्या बाहेर आला, तर त्याला कळेल की अरे, मला पाण्यातच इकडे तिकडे नाही, पोहूनच इकडे तिकडे नाही जायचं, मी पळत पळत पण जाऊ शकतो. म्हणजे एक पाण्याचं ज्या रेझिस्टन्सची सवय झालेली असेल एखाद्याला, जर एखादा नुसता पाण्यातच राहिला असेल आयुष्यात, त्याला पाण्याच्या बाहेर येऊन जसं लाईट वाटेल, लाईट वेट, की तो कुठेही जाऊ शकतो आणि पाणी त्याला अडवत नाहीये, तसा एक्सपिरियन्स तो पहिला झालेला माझा. मग तो झाला, तो होऊन गेला. अं, पण त्याच्यानंतर एक रिअलाइज झालं की देर इज अ पॉसिबिलिटी, की असं नाहीये की थॉट्स असणं हेच रियालिटी नाहीये. थॉट्स नसूही शकतात कम्प्लिटली. त्याच्यानंतर असंही झालं की मे बी आय आय विल इग्नोर ऑल माय थॉट्स आफ्टर दॅट, बिकॉज डझंट मॅटर, माय लाईफ इज माय. म्हणजे माझे थॉट्स आहेत म्हणून मी आहे असं नाहीये. माझा एक्झिस्टन्स आहे विदाउट थॉट्स. ठीक आहे. सो मग नेक्स्ट माझा जो एक्सपिरियन्स होता, तर मी फक्त एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे, कारण कन्क्लुजन्स किंवा
फिलॉसॉफी प्रत्येकाची असू शकते, पण अनुभव इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पास ऑन करणं. फिलॉसॉफी पास ऑन करणं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, कारण यू कॅन कम अप विथ युअर ओन फिलॉसॉफी. पण आता माझा नेक्स्ट एक्सपिरियन्सेसच्या लिस्टमध्ये असा आहे की ती स्टेट मला आवडायला लागली आणि हवी हवीशी झाली होती. ती स्टेट इंड्यूस मला पहिले व्हायला लागली, नंतर मला ती इंड्यूस करायची होती माझ्यामध्ये, काही न करता. ती मी एका झाडं जी असतात, झाडांच्या साईडला मी असेल आणि मी एका झाडाला बघत असेल, एका ट्रीला, कुठल्याही ट्रीला बघत असेल, स्पेशली जर ते एक मोठी ट्री असेल तर चांगलं आहे, आणि जेवढी चांगली, जेवढे भव्य दिव्य झाड असेल तेवढं ती स्टेट मी स्वतः इंड्यूस करू शकत होतो. म्हणजे आता हे सगळं ऐकायला थोडंसं विचित्र वाटू शकेल, पण हे मी शेअर करणार आहे. जे जे झालंय ते मी शेअर करतोय. बाकी कन्क्लुजन्स नशिबाचा खेळ आहे, ठीक आहे. तर झाडाच्या समोर मी जर उभा असेल आणि समोर एक चांगलं झाड असेल, 3D झाड, तर आय कुड इंड्यूस दॅट थॉटलेस स्टेट, आणि मी फक्त त्या झाडाच्या प्रेझेन्समध्ये आहे. असा मी एक्सपिरियन्स करू शकायला लागलेलो पहिल्यांदा. फक्त झाडाच्या अराउंडच मला तो व्हायचा. झाडाचं काहीतरी आपल्या डीएनए मध्ये असणार आहे, कारण ह्युमन्सचं सर्व्हायव्हलच झाडांमुळं बरंचसं झालेलं आहे. सो आय डोंट नो व्हॉट द रिझन इज. अगेन, आय एम नॉट जस्टिफाईंग ऑर एनिथिंग. आय एम जस्ट प्युअरली शेअरिंग माय एक्सपिरियन्सेस, की एक आणि त्याच्यामध्ये पण जेवढं चांगलं झाड, तेवढं मी तो एक्सपिरियन्स इंड्यूस करू शकत होतो, की मी प्युअरली ते झाड बघतोय ह्या मोमेंटला. मी त्या झाडाच्या प्रेझेन्समध्ये आहे, विदाउट एनी थॉट्स. आणि मग त्याच्यामध्ये रेलेव्हंट काही एक दोन गोष्टी आहेत, ते मी सांगणार आहे. ते म्हणजे जॉर्डन पीटर्सननी म्हणलं होतं, की आपण हळूहळू लाईफ अशी जगायला लागतो ना, की आपण आपल्या मेमरीमध्ये जगत असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एक झाड बघता, तेव्हा तुम्ही त्या झाडाकडे बघत नसता. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जे झाडाचे एक्सपिरियन्सेस आहेत, तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सेस, साधारण त्याच्याशी मॅच करता. हा, हे झाड म्हणजे साधारण एवढा साईजचं झाड वगैरे, आणि मग तुम्ही इग्नोर करून टाकता आणि यू मूव्ह ऑन विथ युअर लाईफ. तसंच एक कार बघून तुम्ही काय त्या कारला तुम्ही कार नसता बघत. तुमच्या माइंडमध्ये एक ऑलरेडी एक हिस्ट्रीनी एक मॉडेल क्रिएट केलेलं आहे तुमच्या माइंडनी मध्ये कारचं. ते तुम्ही त्याच्याशी इक्वेट करता. हा, हे तेच ऑब्जेक्ट आहे जो माझ्या माइंडमध्ये आहे, आणि यू मूव्ह ऑन. यू नेव्हर लुक ॲट द कार. सेम आहे त्या झाडाकडं. मग मी जेव्हा बघायला लागलो ट्रीजकडं, वेन आय वॉज इन थॉटलेस स्टेट, ही एक मेमरीलेस स्टेट पण असते. म्हणजे मी त्या झाडाकडे असं बघू शकत होतो, की हे मी बघितलेलं पहिलं झाड आहे, किंवा हे झाड मी विदाऊट एनी माय हिस्टॉरिक रेफरन्सेस, माझ्या माइंड मधलं मॉडेल मी इम्पोज नाही करत ह्या झाडात. मी ह्या झाडाला असं बघणार आहे, की हे झाड मी पहिलं झाड बघतोय, आयुष्यातलं माझं पहिलं झाड असेल. कारण जर तुम्ही थॉट्स मध्ये गुंतलेला नाहीये, तर तुम्ही तुमच्या हिस्ट्रीच्या हे पण नाही करत आहे, रेफरन्सेस पण नाही काढत आहे. अम, त्या झाडाकडं असं बघत होतो मी, की जे पहिलंच आयुष्यात पहिलंच बघितलेलं झाड आहे, ते पण सिंगल झाड. आय कुड डू मोर दॅन अ ग्रुप ऑफ ट्रीज. अगेन, हे सगळं विचित्र वाटेल, पण हे दिस आय हॅव गॉन थ्रू दॅट. आणि हे शेअर करणं माझं काय कर्म प्राप्त आहे मला. ठीक आहे. सो मग मला झाडाच्या अराउंड मॅजिकल एक्सपिरियन्सेस यायला लागले, ठीक आहे. आणि फक्त झाडाच्या अराउंड येत होते, ते पण सिंगल. जेवढी गर्दी झाडांची तेवढं आय आय कुडंट. त्याचं माझं असं कन्क्लुजन आता झालं नाही, की प्रोग्राम म्हणजे माइंड आहे ना, एक व्हायरस आहे, ज्याने तुमच्या ब्रेन च्या कम्प्युटरला हायजॅक केलेलं आहे. तुमच्या ब्रेनला तो सोडतच नाही. पण तुम्ही डीप्रोग्राम करू शकता तुमच्या माइंडला, to train your mind to actually ignore that virus and actually look at what the things are. And starting with simple things actually helped. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपिरियन्स मी ट्राय केला, तो होता पाण्याचा. कारण पाणी आपण सिनिक समजतो, आणि पाण्याच्या शेजारी जातो, आणि लेक्स आणि ओशन आणि सगळे पाण्याचे ओव्हरऑल आपल्याला आवडतात वॉटर बॉडीज. बट त्याच्यानंतर मी पाण्याकडे बघायचं ठरवलं, आणि असं बघणार होतो मी त्या पाण्याकडे, की आय डोंट नो एनिथिंग अबाउट वॉटर. मी जस्ट हे बघतोय, आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड काय आहे समोरचं पाणी म्हणजे. अं, त्याला पण मला खूप दिवस गेले प्रोग्राम व्हायला, स्वतःचं माइंड प्रोग्राम करायला, की मी हिस्टॉरिक रेफरन्सेस घेत नाहीये. आय एम नॉट फॉलोइंग बॅक टू माय डिफॉल्ट नेटवर्क, वेअर मी जस्ट यु नो जे
आपण पाण्याकडे बघतो आणि सोडून देतो किंवा हिस्टॉरिक रेफरन्सेसला कनेक्ट करतो. तसं नाही. मी ठरवलेलं की मी ह्या पाण्याकडे असं बघणार आहे की माझ्या ज्या माइंडवर जो व्हायरस आहे, माइंडचा व्हायरस आहे माझ्या ब्रेनमध्ये, त्याला मी इग्नोर करायचा प्रयत्न फक्त त्या वॉटर बॉडीकडे असं बघणार आहे की मी पहिल्यांदाच बघतोय अशी वॉटर बॉडी. थॉटलेस स्टेटमध्ये मी त्या पाण्याकडे बघणार आहे, कारण थॉट्सला तसाही काय अर्थ नसतो. ठीक आहे. तो हळूहळू इट टुक अराउंड अ मंथ टाइम वेअर मग पाण्यामध्ये पण, पाण्याच्या आजूबाजूला पण मी तसं मॅजिकल स्टेटमध्ये जाऊ शकायला लागलो की ज्याच्यामध्ये मी फक्त ते पाणी बघतोय आणि आय एम नॉट एनग्रॉस्ड इन एनी थॉट्स. तर ती सेकंड स्टेप होती. थर्ड स्टेप वॉज देन आय स्टार्टेड इंटरॅक्ट, जेव्हा मी कोणाबरोबर आहे, मग ह्युमन्सकडे मी ते एक्सपांड केलं. स्टार्टिंग विथ इवन माय किड्स ऍक्च्युली, की जेव्हा मी त्यांच्याबरोबर आहे, मी माझ्या माइंड डिप्रोग्राम करतोय फ्रॉम द डिफॉल्ट नेटवर्क. म्हणजे आपण एका डिफॉल्ट ह्याच्यामध्ये जाऊन, एका सायकलमध्ये जाऊन जे एक्सपेक्टेड आन्सर्स असतात ते आपण देत असतो लोकांना, जे जसं एक्सपेक्टेड असतं तसं वागत असतो आपण. कोणाकडे जेव्हा आपण बघतो अ, आणि बोलतोय मी कोणाशी तरी, किंवा मी एखाद्या म्हणजे रिशांकडे किंवा माझ्या मुलांकडे बघतोय, तेव्हा पण मी त्यांच्याकडे बघत नसतो, हे मला रिअलाइज झालं हळूहळू डिप्रोग्रामिंग करताना. पण मग असं मी त्याच्याकडे पण बघायला लागलो की मी आय एम नॉट गोइंग टू एक्सपेक्ट व्हॉट आय यु नो बिना काही एक्सपेक्टेशनच्या त्याच्या बिहेवियरच्या मी त्याच्याबरोबर थांबणार आहे. म्हणजे आय एम ऍक्च्युली गोइंग टू ऑब्झर्व, आय एम गोइंग टू बी ऑब्झर्वर की काय इंटरॅक्शन होतंय. तर त्याच्यानंतर मला ह्युमन इंटरॅक्शन मधला पण एक मॅजिकल एक्सपिरियन्स आला. म्हणजे आता माझी मुलं तर एकदम सिंपल असतात. त्यांच्याकडून तर काय कॉम्प्लिकेटेड गोष्टी एक्सपेक्टेड नाहीत. तर ॲडल्ट्स बरोबर तसं तुम्ही त्या स्टेटमध्ये असाल तर अजूनच मॅजिकल असतं, कारण ॲडल्ट्स कॅन डू कॉम्प्लिकेटेड थिंग्स, बट वी नेव्हर एक्सपिरियन्स दॅट इन द डिफॉल्ट स्टेट, असं मला जाणवलं जेव्हा मी तो थर्ड एक्सपिरियन्स घेतला. आणि वन्स आय क्रॉस्ड सर्टन थ्रेशोल्ड, आता मी कुठल्याही सिच्युएशन मध्ये असताना आय कॅन इंड्यूस दॅट थॉटलेस स्टेट. म्हणजे आता ह्या कारमध्ये पण बसलोय मी, तर मी फर्स्ट ऑफ ऑल थॉटलेस स्टेट मध्ये, आणि ऍक्च्युली मी ह्या कारमध्ये बसलोय आणि मी ऍक्च्युली कारकडे बघतोय. मी माझ्या माइंडच्या मॉडेलकडे नाही बघत या कारच्या, पण मी आय एम ओपन टू व्हॉट दिस कार हॅज टू ऑफर मी. किंवा कार तर आम्ही असंच म्हणतोय कारण मी कारमध्ये आहे आता, पण कुठेही बाहेर पण बसलो असेल किंवा मी पार्कमध्ये गेलोय, तर मी पहिल्यांदा ह्या पार्क कडे बघतोय असं या ह्यानी मी बघू शकतो आता. म्हणजे 3-4 स्टेप बाय स्टेप ही डेव्हलपमेंट झाली, आणि नाव आय कॅन इंड्यूस दॅट स्टेट ऑफ थॉटलेसनेस. त्या स्टेटचे काही काय म्हणतात त्याला, एक बेसिक हे अंडरलाईन कॉमनॅलिटी आहे. फर्स्ट ऑफ ऑल, माझे थॉट्स नसले पाहिजे. सेकंड ऑफ ऑल, मी त्या हिस्टॉरिक रेफरन्स नाही बघत, मी त्याकडे बघतो कुठल्याही गोष्टीकडे की पहिल्यांदाच बघतोय, आणि कम्प्लिटली इमर्स ह्या सिच्युएशन मध्ये आहे मी. फिजिकली ज्या ज्या लोकेशनवर आहे तिथे आहे मी, असं बघतोय. आणि सो आता हा कुठेही येऊ शकतो. एवढंच आहे की माझ्या तो जो माइंड व्हायरस आहे, माइंडचा व्हायरस, दॅट इज कम्प्लिटली नॉट गॉन फ्रॉम माय ब्रेन. कारण मला डेलिबरेटली करावं लागतं हे एफर्ट. म्हणजे बऱ्याचदा मी कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये असतो आणि मग मला जाणवत, अरे अचानक, अरे मी त्या डिफॉल्ट मोडमध्येच गेलोय माझ्या, आय एम नॉट इन दिस थॉटलेस आणि इमर्स स्टेट. आणि मग थोडे एफर्ट घेतले की मी परत त्या स्टेटमध्ये मी इंड्यूस करू शकतो स्वतःला. म्हणजे इफ आय ट्राय, आय कॅन गेट इन टू दॅट मोड इन एनिवेअर, बट आय हॅव टू ट्राय इट. इन द सेन्स, बाय डिफॉल्ट आय डोंट गो इन दॅट स्टेट, बट मी जर ठरवलं आणि मला जर रिअलाइज झालं की शेट मी माइंडच्या त्या थॉट्सच्या ट्रेनमध्येच अडकलोय, तर आय कॅन स्टॉप माय सेल्फ दो. सो आता हे हे माझे एक्सपिरियन्सेस झालेत, आणि आता थोडं मी आता एक्सपिरियन्सेसच्या पुढे बोलणार आहे, पुढे मागे बोलणार आहे.
कारण दिस इज द एक्सपिरियन्स पार्ट अँड दिस इज वेअर आय एम राईट नाव. ठीक आहे. तर आता एक आउटरेजियस स्टेटमेंट मी करेल मुलांना आणि माझ्या वंशजांना किंवा ऐकणाऱ्यांना, की आय थिंक ही स्टेट आहे तिलाच फेमसली एनलायटनमेंट ची स्टेट म्हटलं गेले, जी मी एनलायटनमेंट मिळाली नाहीये मला, पण मी एनलायटनमेंट टेस्ट केली आहे असं मी म्हणू शकेल. आणि आता म्हणजे अ, ऐकणाऱ्याला काळजी पण वाटू शकते माझी, की की मी म्हणजे माझी अशी स्टेट नाहीये की मी सिग्नलला जाऊन जसे वेडे असतात लोक जे सिग्नलला जाऊन ओरडाओरडा करायला लागतात की मी जीसस आहे आणि मी जीससचा सेकंड कमिंग आहे वगैरे वगैरे. ही स्टेट नाही आहे माझी. म्हणजे जेवढे डाऊट्स किंवा जेवढे डाऊट्स तुम्हाला आलेत हे व्हिडिओ बघून तेवढेच माझ्या मनातही आलेले आहेत. बट दुसरा मला कन्क्लुजन गोष्ट अशी वाटते की जसं सिग्नलला जाऊन ओरडण्यात काही अर्थ नाही की मी जीजस आहे, मी जीजस आहे. तसंच एखाद्याला एखादा अनुभव झाला असेल आणि जर तो मी सिम्पल टर्म्स मध्ये एक्सप्लेन करू शकतो, तर ही एक्सपिरियन्सेस लपवण्यातही काही अर्थ नाही. जसं सिग्नलवर जाऊन ओरडण्यात काही अर्थ नाही हे एक्सपिरियन्सेस घेऊन, तसंच हे एक्सपिरियन्सेस लपवण्यातही काही अर्थ नाही. हे एकदम इम्पॉर्टंट एक्सपिरियन्सेस आणि वन्स आय टेस्टेड इट राईट. सो आता ह्याचा ऍडव्हान्टेज असा आहे आणि का मी म्हणतो हे मौल्यवान आहे, की वन्स यू नो हाऊ टू गेट इन टू दॅट स्टेट, मोस्ट ऑफ द सिच्युएशन्स आर नाव एन्जॉयबल म्हणणं टॉलरेबल तर आहेतच. म्हणजे जसं की बोर्डम असतो प्रकार आहे, किंवा कंटाळा येणं किंवा त्रास असणं आयुष्यात किंवा ही जेव्हा इमर्स स्टेटमध्ये जातो मी तेव्हा लाईफ बिकम्स एन्जॉयबल अँड एनी सिच्युएशन कॅन बिकम मॅजिकली एन्जॉयबल. म्हणजे 10 टाइम्स. म्हणजे मी आता रिशानला घेऊन स्विमिंगला जातो, तर जेव्हा मी त्या स्विमिंग पूलमध्ये आहे आणि तेव्हा मी पाण्याकडे बघतोय इन दॅट स्टेट, तर मॅजिकल असतं स्विमिंग. मॅजिकल. आणि मी कुठे फिरायला गेलो, साध्या आमच्या शेजारच्या पार्कमध्ये जरी गेलो आणि पार्कची ब्युटी बघितलं, इट इज अ मॅजिकल स्टेट. आणि आमच्याकडे एक मॉन्युमेंट आहे, उंच मॉन्युमेंट आहे किंवा मी उंच बिल्डिंग्स, आता जे काही जगात लोकांनी केलंय विच इज प्रिटी, आय कॅन एन्जॉय एव्हरीथिंग 10 टाइम्स मोर दॅन व्हॉट आय डिड. जस मॉन्युमेंट्स असतात मोठ्या मोठ्या, तर आता मी व्हॅल्यू करू शकतो की का ती मोठी मॉन्युमेंट, का ती मोठी बिल्डिंग बांधली आहे. कारण ती बघताना आय कॅन इंड्यूस दिस इमर्स स्टेट व्हेरी क्विकली. आणि सिमिलरली ऑल एन्जॉयबल थिंग्स हॅव बिकम 10 टाइम्स मोर एन्जॉयबल इन दिस स्टेट. त्यामुळं मला हे नॉलेज त्यामुळे मला शेअर करायचं होतं. कारण ऍक्च्युली इफ म्हणजे मी तर हे का म्हणतात त्याला, म्हणजे जेव्हा मी पास्ट लाईफकडे बघतो आणि पास्ट माझ्या डिसिजन्सकडे बघतो लाईफच्या, मला असं वाटतं की आय स्टंबल्ड अपॉन धिस डिस्कवरी. त्याच्यानंतर माझी पास्टचे सगळे ऍक्शन्स आहेत ना आता, आय डोंट वॉन्ट टू चेंज एनिथिंग इन माय लाईफ. म्हणजे ऑल माय प्रिव्हियस डिसिजन्स, ऑल वॉट एव्हर आय वेंट थ्रू लाईफ, इफ दॅट लेड टू धिस एक्सपिरियन्स, दिस पर्टिक्युलर सिच्युएशन, आय डोंट वॉन्ट टू चेंज एनिथिंग बिकॉज दॅट लेड टू धिस पर्टिक्युलर एक्सपिरियन्स. आणि आय थिंक इट शुड बी, म्हणून हा मला शेअर करायचा होता एक्सपिरियन्स. आता ह्याच्यामध्ये एक असू शकतं की हे कम्प्लिटली मी जेव्हा 5-10 वर्षांनी ह्या एक्सपिरियन्स कडे बघेल किंवा हा व्हिडिओ कडे बघेल, तेव्हा असंही वाटू शकतं की किती मी डिल्युजनल होतो आणि हा कसला व्हिडिओ बनवलाय मी आणि हसेल मी. किंवा मग दुसरी शंका मला येते, बऱ्याचशा शंका मला येतात, म्हणजे जसे तू ऐकणाऱ्याला वाटेल की वेड लागलाय, भंजाळलाय हा. ते सगळ्या शंका मला येऊन गेलेल्या आहेत. त्याच्यातली एक शंका अशी आहे की जसं मी म्हणालेलं की तुम्ही इनफ स्टँडअप कॉमेडी केव्हा बघितली की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतः स्टँडअप कॉमिक आहे. तसंच मला वाटतं की मी एवढे स्पिरिच्युअल व्हिडिओज बघितलेत की असं तर नाही ना की मी हे सगळे स्पिरिच्युअल व्हिडिओज बघून माझी फायनल स्टेट अशी आली आहे की मी ते स्वतःला स्पिरिच्युअल लीडर समजायला लागलोय, असं तर नाही ना.
किंवा दुसरी मला शंका अशी येते की मे बी लोक जे मी मॅजिकल एक्सपिरियन्स आता करतोय ते प्रॉब्ली ती स्टेट ऑफ ती सगळ्यांची माइंडसेट असतोच. माझा नव्हता म्हणजे अ, अ, जसं की चष्मा एखाद्याला असतो, एखाद्याने चष्मा शिवाय आयुष्य जगले आणि त्यांनी चष्मा घालून नॉर्मलच जग बघितलंय आणि त्याला ते मॅजिकल वाटते, पण त्याला चष्मा होता तो घालत नव्हता म्हणून त्याला दिसत नव्हतं. बाकी सगळे तर ऑलरेडी जग बघू शकतात असं. असंही असू शकेल. मे बी. बट मला नाही वाटत तसं. कारण हा, कारण म्हणजे आता सपोज 40 वय आहे माझं आणि ज्या ज्या लोकांनी ज्या डिस्कवरीज केलेल्या आहेत आणि इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन केले जगात, त्यांनी पण त्यांचे एक्सपिरियन्सेस केलेत लाईफचे आणि त्यांनी काहीतरी शिकलंय आणि असंच everybody, somebody has stumbled upon something. Magnetism कोणीतरी stumble upon केलं आणि then he shared with the world. किंवा सायंटिफिक थॉट्स नसले तरी, थिअरीज नसल्या तरी सायकोलॉजिकल फॅक्ट्स असतात जे लोक इव्हेंच्युअली स्टंबल करतात आणि शेअर करतात आणि तसंच जगाचं नॉलेज वाढतं. तर दिस इज समथिंग आय हॅव स्टंबल्ड अपॉन, आय हॅव एक्सपिरियन्स्ड. आणि त्यामुळं आय थिंक दिस इज वर्थ शेअरिंग. इन फॅक्ट इट इज सो इम्पॉर्टंट, आय फील इट इज सो इम्पॉर्टंट की मला असं वाटतं हा व्हिडिओ करायच्या आधीच जर माझा आयुष्यात काही झाला की म्हणजे ऍक्सिडेंट विक्सिडेंट झाला किंवा पॅरालिसिस झाला किंवा मी विसरलो सांगायचं, तर मला ही भीती आहे ऍट दिस मोमेंट. द ओनली फिअर आय हॅव, if something happens, obviously nothing, I mean, I'm not trying to do something, but if something happens to me आणि मी जर काही आयुष्यात कधी शेअर नाही करू शकलो, तर मला फक्त ह्याचं दुःख असेल की मी हे एक्सपिरियन्सेस आणि सिरीज ऑफ एक्सपिरियन्सेस मी शेअर नाही करू शकलो. कारण बाकी तर अनुभव चार चौघांसारखेच माझे अनुभव आहेत, चार चौघांसारखेच माझे सेव्हिंग्स आहेत, चार चौघांसारखेच काय असते प्रॉपर्टी आणि रिलेशनशिप्स आणि experiences. But this is something I think is not ordinary. This is extraordinary within ordinary. कारण नॉर्मल लाईफच 5 times to 10 times बेटर झाली आहे once I started experiences this phenomenon. जेव्हा मी एका थॉटलेस इमर्स्ड स्टेट मध्ये जाऊ शकलो आणि बघू शकलो जगाकडे आणि देर इज अ स्टेट ऑफ माइंड अवेअर. बट तेच आहे म्हणजे हा माइंड व्हायरस तुम्हाला अचानकच तुमच्या माइंड मधून गेला. व्हायरस शिवाय जगणं फार इम्पॉर्टंट आहे ते. अचानकच शिकलो मी. जसं आयुष्यभर एखादा पाण्यात राहिला असेल त्याला माहिती पण नाही काय हवा, सो सांगणं खूप अवघड आहे. आणि त्याच्यामुळेच ओशो जेव्हा त्याच्या ध्यान धारणेबद्दल बोलतो तो म्हणतो की ध्यान अभी अभी उत्सुक हुआ था मुझमे. तो असं नाही म्हणू शकत की मी ध्यान मध्ये उत्सुक झालेलो, कारण मला जर माहितीच नाही काय ध्यान आहे तर मी कसं होणार. पण ध्यान अभी अभी मुझमे उत्सुक होता म्हणजे तुमचं नशिबाने असं काहीतरी होतं आणि तुम्ही ह्या स्टेटमध्ये जगता येता आणि दॅट इज. तर मग ह्याच्याने कन्क्लूड करतो हा व्हिडिओ. आता मला थांबावा लागणार आहे की अगेन आय कम बॅक टू माय वंशज आणि मुलांकडे की हीच प्रॉपर्टी समजा माझी आणि उधाळा हा पैसा, हा धक्का कधी न संपणारा पैसा मी संपत्ती देतोय माझ्या अनुभवांची. आणि आय होप कन्सिडर कराल तुम्ही आणि ट्राय कराल ही स्टेट रीच करायला. आणि बाकी मी बाकी व्हिडिओज मध्ये बोलेल, पण हा तर मी अपलोड करेलच. जर मी अजून व्हिडिओज कधी अपलोड नाही करू शकलो तरी हा इम्पॉर्टंट आहे.